नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटी मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला पाहूया निफ्टी 50चं पहिल्यांदा आज वीकली अनालिसिस पाहूया, त्यानंतर आपण डेली आणि इंट्राडेच्या लेवल्स वरती जाऊया. त्याअगोदर आपण पाहूया की मागच्या आठवड्यामध्ये काय झालं होतं. मागच्या आठवड्यामध्ये सिंपल आपण एक्सपेक्ट केलं होतं की ही जी रेंज काही बनलेली होती मार्केटची, या रेंजच्या आतमध्ये कुठेतरी मार्केटने क्लोजिंग द्यायला पाहिजे आपल्याला, आणि याच्या आतमध्ये मार्केट पूर्णपणे क्लोज झालेलं आहे. बघा, शुक्रवारी आपण काही हे बनवली नव्हती, कारण मला गुरुवारी शुक्रवारसाठी अनालिसिस बनवलेलं नव्हतं, त्यामुळे मला याच्या बाबतीतले अपडेट्स तुम्हाला देता नाही आले. बट गुरुवारी आपल्याला एक्सपायरी एक्झॅक्ट आपल्या त्या झोनच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. तरी पण बघितलं तर बऱ्यापैकी आपल्याला ट्रॅपिंग झालेली दिसली होती. याच्यामध्ये जेव्हा याचा ब्रेकआउट झाला त्यानंतर भरपूर लोकांनी इथे सी बाय केलेला असेल, त्यावेळी आपण ऑलरेडी तुम्ही जाऊन चेक करा. जे बुधवारी अनालिसिस टाकलं होतं गुरुवारसाठी की इथे जरी ब्रेकआउट झाला किंवा इथे जरी प्राइस इकडून वरती आली तर प्राइस ट्रॅप करण्याची शक्यता आहे, आणि इथून ब्रेकडाऊन दाखवून ट्रॅप करण्याची शक्यता आहे. कारण मार्केटची जी क्लोजिंग आहे किंवा निफ्टीची जी क्लोजिंग आहे कुठेतरी 22,800च्या वरती आणि 23,000च्या खाली आपल्याला पाहायची होती. त्यामुळे बघून घ्या की मार्केटची क्लोजिंग आपल्याला पूर्णपणे या रेंजच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. खाली मार्केट जसं आलं इथून 22,800 पासून वरती उचललं आणि 22,900च्या नियर बाय क्लोज केलेलं होतं, आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सेलिंग पाहायला मिळाली होती आणि डिमांड झोनच्या आसपास प्रॉपरली मार्केटला स्टेबल ठेवण्यात आलं होतं. आता आपण वीकली अनालिसिस कडे येऊया. आजच्या वीकली अनालिसिस पाहताना पहिल्यांदा मंथली अनालिसिस पाहूया. मंथली अनालिसिस पासून हा जो आपण क्रॅश होता या भागातला जो काही हे होता, इथून जर मार्केटला आपण पाहतोय तर मार्केट एक अप ट्रेंड मध्ये वरती जाताना दिसतं. याच्यामध्ये ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. आता ओव्हरऑल आपण जर हा फॉल पाहिला म्हणजे बॅक टू बॅक आपण जर पाहतो या महिन्याच्या, तर 1 2 3 4 5 कॅन्डल्स आपले निगेटिव्ह कॅन्डल येत आहेत. ठीक आहे. आणि ओव्हरऑल जर आपण फॉल पाहिला टॉप पासून, तर टॉप पासून कुठेतरी आपल्याला 13.52% म्हणजे खूप छान असं करेक्शन पाहायला मिळतंय. बट आपण जर एक गोष्ट पाहिली, डायनॅमिक्स आपण पाहायला गेलो याचे, तर कुठेतरी आपल्याला दिसतंय की मार्केटचा जो स्ट्रॉंग डिमांड म्हणजे आपण जिथे ऑपरेटर्स, म्युच्युअल फंड्स इंटरेस्टेड असतील असा जर डिमांड झोन पाहिला मंथली वरती, तर तो कुठेतरी आपल्याला 21,139 म्हणजे थोडक्यात 21,000ची लेवल आपण कन्सिडर करूया. 21,000च्या लेवलवरती खूप छान असा डिमांड आहे मंथली टाइम फ्रेम वरती. जर मंथली टाइम फ्रेम वरती प्राइस 21,000च्या लेवलला जरी आली अकॉर्डिंग टू द मंथली, 21,000ची लेवल जरी दाखवली तरी काही मोठं आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाहीये. मार्केटमध्ये मार्केट एवढं तुटलं, मार्केट क्रॅश झालं, मार्केट डुबणार, मार्केटमध्ये असं होणार, मार्केटमध्ये SIP काढून टाका, मार्केटमधला स्टॉक्स काढून टाका, याच्यात पडू नका, कारण खूप छान असं हे होईल. त्यानंतर मार्केट रेंजमध्ये जाऊ शकतं काय, किंवा मार्केट एक रिव्हर्स पण दाखवू शकतं, कारण खूप टाइम पासून मार्केट रेंजमध्ये सुद्धा गेलेलं नाहीये, फ्रीज मोमेंटम दिलेलं नाहीये. वीकली टाइम फ्रेमवरती ज्यावेळी आपण येतो तर वीकली टाइम फ्रेमवरती समजून घ्या की ही जी मंथली टाइम फ्रेमवरची ही जी निगेटिव्ह वेव्ह होती, या निगेटिव्ह वेव्ह मध्ये मार्केट तुम्हाला प्रॉपरली ट्रेड करताना दिसतंय. जर आपण याला मार्क करायचं म्हटलं तर हा ट्रेंड काहीतरी आपल्याला या पद्धतीने मला दिसून येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही थंब रूल पण आपण यूज करायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये बघा कसं चाललेलं आहे मार्केटच्या आपण मंथलीच्या अकॉर्डिंग एक डेस्टिनेशन फाइंड आउट केलंय, त्याचा स्टार्ट पॉईंट आपण बघितलेला आहे. स्टार्ट पॉईंट पासून आपण जर बघतो प्राइसने पहिल्यांदा काय केलं, एक मोमेंटम डाऊन साईडला एवढी गेली, त्याच्या अगेन्स्ट पुल बॅक मार्केटने एवढा दिलेला आहे. ओके, जो की या मोमेंटच्या 50% इथे आहे. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने इथे डाऊनफॉलची मोमेंटम दिलेली, पुन्हा एकदा रिट्रेसमेंट या ठिकाणी दाखवलं. इथे पण थोडंसं रिट्रेसमेंट आलं, इथे पण थोडंसं रिट्रेसमेंट आलं, आणि पुन्हा मार्केटने एक डाऊनफॉल स्टार्ट केला. अशा काहीतरी गोष्टी आपल्याला दिसते. म्हणजेच काय की इथे हाय आहे, इथे लो आहे, लोअर हाय आहे, लोअर लो आहे, आणि आता अजून हा लोअर हाय कन्फर्म व्हायचा आहे. ज्यावेळी मार्केट याला ब्रेक करेल प्रॉपरली आणि खाली क्लोजिंग देऊन सस्टेन होईल, त्यानंतर आपला हा लोअर हाय मार्केटचा कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. आपण जर थंब रूल यूज करायचा ठरवलं तर बघा या ठिकाणी मार्केटची ही जी मोमेंटम होती, ओके, ही एक मोमेंटम होती आणि मार्केटची ही एक मोमेंटम होती. या दोन मोमेंटमला जर कॅल्क्युलेट करायचं बघितलं तर कुठेतरी या मोमेंटच्या एक 70-80% मोमेंटम डाऊन साईडला केलेली आहे. आपण टोटल पॉईंट जरी घ्यायचं बघितलं ना इथून, तरी बघा आपल्याला कुठेतरी वीकली टाइम फ्रेमवरती हा जो फॉल जर मार्केट क्रिएट करतोय, म्हणजे मार्केटमध्ये हा सेलिंग प्रेशर कॉन्स्टंटली राहतोय फॉरेन इन्व्हेस्टर्स कडून, आणि मार्केट खाली ड्रॉप जरी घेतोय तरी तो ड्रॉप आपल्याला बघा कुठेतरी 21,000च्या लेवल पर्यंतचा नियर बाय दाखवतोय. नियर बाय म्हणजे हा एक थंब रूल असतो, याला थंब रूल म्हणून आपण यूज करतो मार्केटमध्ये. तर थंब रूलच्या अकॉर्डिंग जरी पाहिलं, जेवढी मोमेंटम मार्केटने केली, त्यानंतर करेक्शन केलं, त्यानंतर पुन्हा जे मोमेंटम करेल तर ते कुठेतरी प्रीवियस रॅलीच्या अकॉर्डिंग प्रीवियस मोमेंटमच्या एवढं असतं असं आपण कन्सिडर करतो. त्याच्या अकॉर्डिंग आपण जर पाहतोय तर हे कुठेतरी आपल्याला 21,000च्या पर्यंतचा फॉल, आपला 21 ते 22,000पर्यंतचा फॉल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे कुठेतरी काही गोष्टी आपल्याला कन्फर्म म्हणजे दोन टाईपचे कन्फर्मेशन इथे येताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे.
आता आपण याला थोडंसं आपण बघितलं की वीकली टाइम फ्रेम वरती पण काय आहे, वीकली टाइम फ्रेम वरती पण आपल्याला एक डाऊनफॉल जाताना दिसतो, ही अपसाइडची रॅली आणि इथून पुन्हा एकदा डाऊन ट्रेंड चालू केला, म्हणजे या वेव्हच्या आतमध्ये या वेव्ह येत आहेत, आपल्याला अशा काही गोष्टी दिसत आहेत इथे. आपण जर डेली टाइम फ्रेम वरती जातोय तर डेली टाइम फ्रेम वरती समजून घ्या. डेली टाइम फ्रेम वरती जर आपण तुम्हाला एक मी लास्ट व्हिडिओ दिलेला आहे, त्याची मी लिंक वरच्या बाजूला दिलेली आहे, आय बटन मध्ये जाऊन चेक करा की कन्फर्मेशन आपण स्कॅल्पिंग साठी कशी घेतो. ऍक्च्युली स्कॅल्पिंग, ट्रेडिंग, स्विंग ट्रेड्स, पोझिशनल ट्रेड्स कुठेतरी सारखेच असतात, फक्त त्यांच्या टाइम फ्रेम चेंज होतात. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही जर बघसाल तर बघा इथे पण काहीतरी मार्केटने आइसलँड टॉप करून कन्फर्मेशन दिलेलं होतं. इथेही तुम्हाला कुठेतरी आइसलँड टॉप बनून कन्फर्मेशन देताना मार्केट दिसतंय आणि तिथून फॉल करताना दिसतंय. आता इथून ज्यावेळी मार्केट आलं, मार्केट हॉल्ट झाला आणि पुन्हा एकदा फॉल केला. सेम सिच्युएशन मार्केटमध्ये इथे झालेली. मार्केटमध्ये बघा आइसलँड टॉप झालेला, मार्केट कुठेतरी हॉल्ट घेते, सेम लाईक दिस वन, आणि इथून पुन्हा एकदा एक रॅली वरती उचलली तर मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईडला येऊ शकतं. म्हणजे मार्केट जरी एक पॉझिटिव्ह मोमेंटम काढली आणि नंतर फॉल झाला, अशा प्रकारची एक डाऊनफॉल स्टार्ट केला तरी काही मोठी गोष्ट नाहीये. अकॉर्डिंग टू दॅट आपण हा एक प्लॅन बनवायचा प्रयत्न करू की ज्या पद्धतीने मार्केटला इथून बॉटम पासून वरच्या बाजूला ट्रॅपिंग करून वरच्या बाजूला उचललं आणि इथे पण बाईंग करायला भाग पाडून पुन्हा फॉल केला, या पद्धतीने सुद्धा आपण याच्यामध्ये इंट्राडे मध्ये याचे प्लॅनिंग्स बनवूया. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द डेली या टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग जर आपण प्रॉपर असा एक सप्लाय झोन मार्क करायचा प्रयत्न करतोय तर तो सप्लाय झोन कुठेतरी आपला 23,200च्या नियर बायचा एक सप्लाय झोन बनतोय. त्या गोष्टीला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट असा झोन आहे जो की आपल्याला पुढे हा झोन कामात येईल एक स्ट्रॉंग लेवल आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके. आता डेली मध्ये मार्केटने हा जो डाऊन ट्रेंड चालू केला आहे, याला जर आपण 2 hours किंवा 1 hourच्या टाइम फ्रेम वरती बघतोय तर 1 hour मध्ये पण बघून घ्या. 1 hour मध्ये आपण ज्यावेळी मार्केटला ट्रेड करत होतो त्यावेळी हळूहळू कुठेतरी मार्केट डाऊन साईडला येऊन या रेंज मध्ये गेले आणि कुठेतरी हा असा एक डिसेंडिंग ट्रायंगल, ऍक्च्युली पॅटर्न्सचे जास्त महत्व नसतं मार्केटमध्ये, बट तरी आपण कन्सिडर केलं एक 2 प्रकारचे, म्हणजे उलटा फ्लॅग पोल पण तुम्हाला इथे दिसतोय बरोबर. या पद्धतीने तुम्हाला कुठेतरी इथे मार्केट दिसतं, म्हणजे या ठिकाणी मार्केट या ठिकाणी अशा पद्धतीचं मोमेंटम करून खाली जाईल. या पद्धतीला आपण याला म्हणतो मार्केटचं टाइम करेक्शन. लक्षात ठेवा, टाइम करेक्शन या पद्धतीला म्हणतो आणि टाइम करेक्शन कंप्लीट करून मार्केट डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो. बट हे टाइम करेक्शन कंप्लीट करण्यासाठी मार्केटला हा पॉईंट ब्रेक करून खालच्या बाजूला ट्रेड करावं लागेल, त्यावेळेसच हा टाइम करेक्शन होतो. अदरवाईज याला आपण आइसलँड बॉटम म्हणतो, जर इन केस मार्केटने याला अप साईडला ब्रेक केलं तर. ओके. आता याच्यामध्ये जर पाहतोय आपण 1 hourला एक आपल्याला छोटासा इम्पॉर्टंट एक लेवल दिसते, दॅट इज 23,050ची 23,000च्या नियर बायची एक लेवल दिसते. आणि एक डिमांड झोन बद्दल जर मी तुम्हाला डेलीच्या एक डिमांड झोन बद्दल मला तुम्हाला बोलायचं होतं, मी आता हा ट्रेंड काढून टाकतो. डेलीच्या डिमांड झोन बद्दल आपण जर चर्चा करतो तर या ठिकाणी बघा इथे एक डेलीचा डिमांड झोन बनलेला आहे. याला आपण काय म्हणतो, याची व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिमांड झोन आयडेंटिफाय कसे करायचे, डिमांड झोन काय असतात त्याला तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. याला RBR टाइपचा एक डिमांड झोन म्हणतो. ठीक आहे. RBR रॅली बेस रॅली टाइपचा हा डिमांड झोन आहे आणि एक्झॅक्टली मार्केटला जे आता थांबवलं गेलंय बरोबर त्या डिमांड झोनवरती थांबवलं गेलेलं आहे. इथून स्पाइक दिलेली आहे आणि इथे येऊन हॉल्ट केलंय, म्हणजे कुठेतरी आपल्याला असं दिसतंय की सेलिंग प्रेशर असल्यामुळे कुठेतरी मार्केट ब्रेकडाऊन करण्यासाठी पण रेडी आहे. म्हणजे आपण जर मोठ्या टाइम फ्रेमचं जर प्रॉपर अनालिसिस करतो तर आपल्याला कुठेतरी मार्केट एक डाऊन ट्रेंड जनरेट करतोय किंवा खालच्या बाजूला ब्रेक करू शकतो, अशी एक सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी मार्केट दाखवू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी पण तुम्ही जर बघसाल व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये जर बघसाल वीकली टाइम फ्रेमवरती किंवा डेली टाइम फ्रेमवरती जरी तुम्ही कन्सिडर करसाल तरी या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला प्रॉपरली दिसून येते. डेली टाइम फ्रेमवरती आपण बघूया. डेली टाइम फ्रेमवरती बघा मार्केटने या ठिकाणाहून एक डाऊन साईडची रॅली क्रिएट केली, त्यानंतर इथे हॉल्ट घेतलेला आहे आणि इथून जर मार्केट बघा आता हे खूप इम्पॉर्टंट लेवलला मार्केट उभं आहे. डिमांड झोन आणि सप्लाय झोन क्रिएट होतात, ह्या बनण्याच्या ठिकाणी आता मार्केट उभा आहे. आता जर मार्केटमध्ये जर या ठिकाणी जशी या रेड कॅन्डल बनलेल्या तशा जर रेड कॅन्डल या ठिकाणी यायला लागल्या तर या ठिकाणी आपला DBD टाइपचा सप्लाय झोन बनू शकतो, जो की पुढे जाऊन आपल्याला काय कामात येईल याच्यावरती आपण पहिल्यांदा याचं कन्फर्मेशन घेऊ की इथून पहिल्यांदा मार्केट कंटिन्युअस डाऊनफॉल मध्ये जाते की कंटिन्युअस अप साईडला येते. ह्या गोष्टीला पहिल्यांदा बघून घेऊ, कारण जर अप साईडला आलं तर सगळ्यांना माहिती आहे याला आपण DBR म्हणू, आणि जर डाऊन साईडला गेलं तर DBD म्हणजे लेग डी इथे झालेलं आहे पण अजून लेग डाऊट झालेला नाहीये याच्यामध्ये. त्यामुळे आपण याला डिमांड झोन किंवा सप्लाय झोन अजून कन्फर्म करत नाहीये. ज्यावेळी लेग डाऊट करेल हे त्यावेळी आपल्याला इथे कन्फर्म होऊन जाईल आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की याला ऍक्च्युअली यूज कसं करायचं. ठीक आहे. चला.
चला आपण आता इंट्राडेच्या लेवलवरती येऊया निफ्टी 50ला की तुम्हाला सोमवारी निफ्टी 50ला काय करायचं किंवा कसं करायचं आहे. 1 हाच्या अकॉर्डिंग आपल्याकडे लेवल आलेले आहे, याच्या अकॉर्डिंग पण आपल्याकडे लेवल आलेले. आपण डायरेक्टली 15 मिनिट्स वरती येऊया. 15 मिनिट्स वरती आपण जर येतोय 15 मिनिट्स वरती मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. हे बघा काय विषय आहे. या ठिकाणी मार्केटने रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली पडलेलं आहे. याच्यामध्ये पण मार्केटने एक डाऊन ट्रेंड तुम्हाला कन्फर्म दिलेला आहे आणि कुठेतरी मार्केट आता याचा ब्रेक केल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला जाऊ शकतो. म्हणजे कुठेतरी मार्केटने आपल्याला दाखवून दिलंय की 22,640 साठी मार्केट खालच्या बाजूला ब्रेक करण्यासाठी रेडी आहे. पण 22,640 इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेवल. ही नोट डाऊन करून ठेवा. 22,640 याला तुम्ही एक्सटेंड करा 22,600 पर्यंत, कारण हे थोडेसे मोठ्या टाइम फ्रेमवरचे असल्यामुळे थोडंसं मॅनिप्युलेशन किंवा थोडंसं खालीवर या लेवलमध्ये होत असतं. मॅनिप्युलेशन आपल्याला टॉलरन्स तो आपल्याला द्यावा लागतो. तर 22,600 पर्यंत कन्सिडर करा. इन केस मार्केट या फॉल पर्यंत गेला आणि इथून मार्केटला उचलायचा प्रयत्न केला तर मार्केट पुन्हा या रेंजमध्ये अशाच पद्धतीने राहू शकतं. या गोष्टीला तुम्ही हे करा. याचं मी तुम्हाला ग्रुपवरती अपडेट करेल किंवा तुम्हाला प्रेडिक्शन मध्ये पण देईल. जसं ब्रेक होतंय त्यानंतर कुठे ट्रेड करायचा, ब्रेकडाऊनला ट्रेड कसा करायचा, ब्रेकडाऊन मधल्या स्टेज 3 स्टेज काय आहे यासाठीचे व्हिडिओज पण तुमच्यासाठी येतात. 3 स्टेजला कशा पद्धतीने बघायचं असतं, कसं काय करायचं असतं, या सगळ्या गोष्टींना डिटेलमध्ये मी देईल. त्यावेळी तुम्हाला ब्रेकडाऊन आणि ब्रेकआउटला कन्फर्म हा फॉल्स ब्रेकआउट आहे की कसा आहे या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. इन केस मार्केट याला डाऊन साईडला ब्रेक करते तर आपण इकडे सप्लाय झोनला आयडेंटिफाय करून आपण इथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. याचे मी डिटेल्स आपल्या ग्रुपवरती देईल. तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक या दोन्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यासाठीची एक इम्पॉर्टंट लेवल इथे मार्केटची बनलेली आहे बघा. आता मी तुम्हाला लेवल देऊन ठेवतो, बट जर काही याच्यामध्ये व्हेरिएशन झाले तर आपण बघूया. 22,824 ची एक लेवल आहे. ही एक इम्पॉर्टंट लेवल राहील. जर मार्केटने डाऊन साईडला ब्रेक केलं तर मार्केट पुन्हा वरती येण्याचा प्रयत्न करेल आणि 22,824 पासून खालच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि 22,850 च्या वरती आपण हा स्टॉप लॉस प्रोव्हाइड करू शकतो. वेन ज्यावेळी प्राइस 22,600 ते 22,640 च्या झोनला ब्रेक करेल आणि त्यानंतर वरती चालत यायचा प्रयत्न करेल, त्यावेळी आपण या ठिकाणी कन्फर्मेशन घेऊन याचा ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. हा ट्रेड खूप मोठा राहील आणि खूप चांगले कमी एक लॉट मध्ये तुमचे खूप मोठे प्रॉफिट्स बनू शकतात त्याच्यामध्ये. आता दुसरी कंडिशन बघूया. 640 पासून मार्केट वरती फिरला, 640 ते 600 झोन पासून मार्केट वरती फिरलं तर आपण याला ब्रेकडाऊन मानणार नाहीये. याच्यामध्ये काहीतरी मार्केट या स्पॉटला म्हणजे 824 840 च्या लेवलला असं मार्केट रेंजमध्ये राहील आणि याला ब्रेक करायचा प्रयत्न करेल. जर ब्रेक केला तर आपण या ठिकाणावर मार्केटमध्ये थोडंसं बुलिश राहणार आहोत. पण बुलिश कुठपर्यंत तर 23,920 ची पहिलं टार्गेट राहील आणि 23,000चं दुसरं टार्गेट राहील. आता मी बघा मोठ्या टाइम फ्रेमवरती मी एक्सपेक्ट काय करतो, आता हे 640 च्या ऑर्डर गेला. आता याच्यामध्ये मी 2 कंडिशन बोललो, एक ब्रेकडाऊनची बोललो आणि एक इथून यू टर्नची बोललो. तर यू टर्नची का बोललो याचं रिझन समजून घ्या. मागाशी आपण वीकलीवरती अनालिसिस करताना आपण मागच्या ज्यावेळी मार्केटने डाऊनफॉल चालू केला होता त्यावेळी मार्केटने काय केलं होतं, एक रेंज क्रिएट केली आणि त्या रेंजमध्ये वरच्या बाजूच्या ऑर्डर घेऊन मार्केट फॉल झालेले आहे. बट आपण जर इथे पाहतोय ना मार्केटने इथे 23,300 ला एक 23,250 ते 23,200 ला एक सप्लाय झोन क्रिएट केलेला, बट स्टील अजूनही त्याच्या ऑर्डर्स प्राइसने उचललेल्या नाहीयेत. प्राइस अजूनही याच्या ऑर्डर्स इथे पेंडिंग ऑर्डर दिसत आहेत बघा या ठिकाणी चार्ट वरती आपल्याला. ओके, तुम्ही जर ऑप्शन चेन मध्ये जाल तर ऑप्शन चेनला पण तुम्हाला 23,200 ते 23,300 च्या या स्ट्राइक प्राइस वरती हायेस्ट ओआय दिसेल, ज्या की तिथे अजून ऑर्डर्स पण येणं बाकी आहेत. जर मार्केट या स्पॉटला यायचा प्रयत्न करताय म्हणजे इथून युटर्न मारताय आणि या लेवलला पण ब्रेक करताय तर कुठेतरी आपल्याला हे टार्गेट्स घेऊन जायलाच लागेल आणि याचा पण ब्रेकआउट झाला तर लक्षात घ्या हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. मार्केटला येणारा फॉल हा कुठेतरी 23,250 23,200 ते मॅक्स टू मॅक्स 23,300 पर्यंत पासून राहू शकतो. या गोष्टीला प्रॉपरली लक्षात ठेवा. येणाऱ्या टाइम मध्ये ऍक्च्युली हे एका आठवड्यामध्ये होईल नाही होईल याला आपण बघूया की पुढच्या आठवड्यात होईल की नाही होईल, याच्यावरती थोडंसं लक्ष असेलच. मी तसं ग्रुपवरती अपडेट करून देईल, बट ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे. येणारा टाइम या लेवल्स वरती काम करेल. बट उद्याच्याला ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला 22,824 इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेवल. जर ब्रेकडाऊन झाला आणि गॅप डाऊन झाला तर याच्या खाली मार्केट ओपन होते तर याच्या वरती होऊन डायरेक्टली सडनली खाली येते तरी हीच लेवल इम्पॉर्टंट राहील. बट याच्या वरती निघून गेल्यानंतर मग या लेवलचं काही इम्पॉर्टन्स राहणार नाहीये. त्यानंतर मग मार्केटमध्ये ज्या लेवल्स असतील दॅट इज 22,950 आणि 23,050 म्हणजे 100चा हा गॅप राहू शकतो आणि याच्या अकॉर्डिंग तुम्हाला मार्केटचं रिॲक्शन्स आणि मार्केटचे डायरेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतीलच. आपण एकदा FII आणि DII ची ऍक्टिव्हिटी बघून घेऊया. बघा काय झालं होतं, FII ने गुरुवारपर्यंत बाईंग ठेवली होती 2 ते 3 दिवस. बट आता बघा काय झालेलं आहे, शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांनी सेलिंग करायला सुरुवात केली. ॲव्हरेज 3,500 करोडचा माल त्यांनी सेलिंग केलेला आहे. याचा अर्थ कुठेतरी FII पण थोडंसं आपल्याला हे करत आहे, बाईंग सिनारिओ दाखवायचा प्रयत्न करत आहे, मधून सेलिंग करत आहे. इट मीन्स काय की थोडंफार अजूनही मार्केट आपलं सेलिंग प्रेशरमध्ये आहे. त्यामुळे थोडंसं मार्केट वरती
लक्ष असू द्या आणि जर तुमच्या स्टॉक्सची बाईंग असेल किंवा काय असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या अकॉर्डिंग कुठे ॲव्हरेज आउट करायचं किंवा डिमांड झोन्स तुम्ही मार्क करून जे की डेली किंवा विकलीचे डिमांड झोन असतील याच्या अकॉर्डिंग आयडेंटिफाय करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे बाईंगचे टप्पे ठेवू शकता आणि एक ॲव्हरेजिंग तुम्ही प्राइसमध्ये ठेवून तुमचे चांगले रिटर्न्स येणाऱ्या टाइममध्ये बनवण्यासाठी रेडी होऊ शकता. बट हा एक लेंदी पिरियड आहे कारण खूप टाइम नंतर मार्केट आपलं निफ्टी कुठेतरी निगेटिव्ह मोमेंटम मध्ये गेले. ते इमिजिएट पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये येणार नाहीये. 2 महिने 3 महिने अशा नाही येणार आहे. याला टाइम पिरियड द्यावा लागणार मार्केटला. आपल्याला 6 महिने द्यावे लागतील किंवा असं काहीतरी एक टाइम पिरियड द्यावा लागेल. या टाइम पिरियड पर्यंत मार्केट थोडंसं निगेटिव्ह राहू शकतं. नंतर कुठेतरी होणारे चेंजेस, आपल्या गव्हर्नमेंटचे जे काही बदलणारे नियम असतील किंवा सेक्टरमध्ये होणारे चेंजेस असतील किंवा होणारे बिझनेस असतील क्वार्टर टू क्वार्टर याच्यामध्ये होणारे चेंजेस याचा कुठेतरी इम्पॅक्ट होऊन मार्केटला पुन्हा पॉझिटिव्ह केलं जाऊ शकतं. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा प्रयत्न करा.